आज मी तुम्हाला श्री नृसिंह सरस्वती महाराजांविषयी सांगणार आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जातात. त्यांचा जन्म कारंजा लाड, जिल्हा अकोला या गावी अंबाभवानी व माधव यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्री नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केले आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे जन्मतः ओंकाराचा उच्चार करत, बाकी दुसरा एकही शब्द ते बोलत नसत. अशी वयाची 7 वर्ष गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे आपल्या मातापित्यांना सुचविले व उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांनाच खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरी मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती महाराज दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. मातापित्यांना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी, वैजनाथ, औदुंबर, अमरापूर ह्या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्ण पंचगंगा संगमावर आहे. तेथे नृसिंह सरस्वती महाराज 12 वर्ष राहिले. त्यांच्या या गावाच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्ष राहिले. त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन दुसरा ह्याने त्यांची पूजा केली. श्री क्षेत्र गाणगापूर हे गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांनी लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले व उत्तरोत्तर त्यांचा भक्त परिवार वाढत गेला. श्री गुरु औदुंबर तळीच का राहतात? याही प्रश्नाचे उत्तर श्री गुरुचरित्रातील 19व्या अध्यायात आलेले आहे. नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकशिपूच्या उदरविदारणामुळे भगवंताच्या हाताची नखांची आग होत राहिली. ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली. म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबराची ख्याती आहे. अमरेश्वराजवळ 64 योगिनी श्री गुरूंची पूजा करण्यासाठी मध्यान्ह समयी येत. येथेच गंगानुजांवर कृपा करून श्री गुरूंनी त्यांचेही दैन्यहरण केले. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. आपल्या मनोहर पादुकाही तेथेच आहेत. मी तेथेच वास करतो असे सांगून श्री गुरु भीमातीरी असलेल्या गाणगापुरी या गावी येऊन स्थिरावले. गाणगापुरामध्ये श्री गुरूंनी अनेक लीला केल्या व भक्तजनांचा उद्धार केला. ह्या गावात एका ब्राह्मणाच्या वंद्या म्हशीचे दूध पिऊन श्री गुरु संतुष्ट झाले. त्यांनी त्यांचे दारिद्र्यही दूर केले. तेथील एका ब्रह्मराक्षसाचाही त्यांनी उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तापसी राहत होता. त्याने गाणगापूर येथील श्री गुरूंच्या चमत्कारांची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्याने त्यांची थट्टाही केली. त्यास जाणीव देण्यासाठी ते कुमशीस निघाले. त्रिविक्रम भारत नरसिंहाचे उपासक असून त्यांच्याच मानसपूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचे दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमाच्या ध्यानी आला व तो श्री गुरूंना शरण गेला. अनेक प्रकारे त्याने श्री गुरूंची स्तुती केली. श्रीपाद अवताराच्या वरदानानुसार एक रजक आता वैदुरी अथवा बिदर नगरीत म्लेच्छ जातीत जन्मास येऊन बादशाह झाला होता. पूर्वसंस्कारामुळे त्याच्या मनात हिंदूंबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणांचा तो सन्मान करी, विप्रांच्या देवालयांचा मान राखी. एके दिवशी या राजाच्या मांडीस एक फोड झाला. कोणत्याही उपायाने तो बरा होईना. त्याला फारच यातना सहन कराव्या लागत होत्या. सत्पुरुषांची सेवा केल्यास हा फोड बरा होईल अशी त्यास खात्री झाली. गाणगापुरात एक यती सत्पुरुष असल्याचे त्याला समजले व त्याने गाणगापुरात जाऊन श्री गुरूंचे दर्शन घेतले. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, का रे रजका, कोठे असतोस? आमचा दास असूनही फार दिवसांनी भेटलास.
असे श्री गुरु म्हणताच म्लेच्छ राजास पूर्वजन्माचे स्मरण झाले. श्री गुरूंना त्याने साष्टांग नमस्कार केला. श्री गुरूंच्या कृपेने त्यांचा फोड पूर्णपणे बरा झाला. पुढे सिंहस्थाच्या निमित्ताने श्री गुरु नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रेस निघाले. गौतमी स्नान करून ते गाणगापुराला आले. परंतु ह्यावेळी त्यांच्या मनात भलतीच कालवाकाल होती. प्रगट झाली बहुख्याती, आता राहावे गौप्य आम्ही, असा विचार शिष्यांना बोलून दाखवून आणखीन ते म्हणाले, यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघालो आता परी येसी. प्रगट बोल ह्याची स्वभावेसी, गौप्य रूपे राहू तेथेच. स्थान अमुचे गाणगापुर, येथून न वर्धो निर्धार. लौकिक मते अवधारा, बोल करीतो श्री शैल्य यात्रा. असा विचार श्री शिष्यांना बोलून दाखवून आणखीन ते म्हणाले की यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघालो आता परी येसी. प्रगट बोल ह्याची स्वभावेसी, गौप्य रूपे राहू येथेची. स्थान अमुचे गाणगापुर, येथोनी न वचो निर्धार. लौकिक मते अवधरा, बोल करीतो श्री शैल्य यात्रा. निर्वानिरव करण्याच्या भाषेत ते म्हणाले, प्रगट निघो यात्रेसी, वास निरंतर गाणगा भुवनासी. भक्तजन तारावयासी, राहू आम्ही निरंतर. कठीण दिवस युगधर्म, म्लेच्छ राज्य क्रूर कर्म. प्रगट असता घडे अधर्म, समस्त म्लेच्छा येथे येती. राजा आला म्हणून ऐकले जाती यवनी. श्री गुरूंनी लोकांना सन्मार्ग दाखविला आणि सर्वांचा निरोप घेतला. सकळ येतील मनकामनी, म्हणून गौप्य राहो आता. पुढे येतील दुर्दिन, कारण राज्य यवन. समस्त येतील करावया भजन, म्हणून गौप्य राहो आता. ह्याप्रमाणे निरोप घेऊन श्री गुरु पर्वत यात्रेस म्हणजेच श्री शैल्य पर्वताला निघाले. भक्तजनांच्या अंतःकरणात फारच वेदना झाल्या. त्यांनी श्री गुरूंच्या चरणांची मनोभावे पुन्हा पुन्हा प्रार्थना केली. तू भक्तजनांसी कामधेनू, होतासी अमुचा निधानू. आम्हा बाळका सोडून जाता, म्हणून दिन विताती. नित्य तुझे दर्शनी, दुरितो जाती पळोनी. जे जे अमुचे कामना मनी, त्वरित पावे स्वामिया. बाळकांते सोडूनी माता, केवी जाय अव्हेरिता. तूची अमुचा माता पिता, नको अवेरू म्हणताती. शोक करणाऱ्या शिष्यांचे श्री गुरूंनी परोपरीने सांत्वन केले. आम्ही या गाणगापुरातच आहो, असे त्यांनी पटवून दिले. याप्रमाणे प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नृसिंह सरस्वती महाराज अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा अमरजा संगम हा गंगा यमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा. सत्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. या कल्पतरूंच्या छायेत जो उपासना करेल तो कृतार्थ होईल, अशी अभयवाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले. श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरुदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी सुखधामी गेल्यावर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. महाराजांचा निजगमानंद सर्वच अद्भुत व गूढ असा आहे. आपण सर्वसामान्य माणसं त्याबद्दल काय जाणणार. श्री महाराज होते, आहे आणि राहणारच. श्री गुरुदेव दत्त.